पहलगाम दहशतवादी हल्ला झाला आणि त्यानंतर आता भारतासमोर सायबर हल्ल्याचा धोका उभा राहिलाय। भारताला लक्ष्य करणाऱ्या सायबर हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालामधून ही बाब उघडकीस आलेली आहे। पहलगाम हल्ला झाला त्यानंतर सुमारे 10 लाख वेळा सायबर हल्ल्याचा सुद्धा प्रयत्न झाला। संरक्षण, बँकिंग, शिक्षण विभागाला सायबर हॅकरकडून लक्ष्य केलं जाते। सर्व संबंधित विभागांना सतर्क करण्यात आलेलं आहे असं सध्या सांगितलं जाते। आणखी तपशील आपण याबाबत घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी हे सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण याबाबत आता बोलणार आहोत, कारण सायबर हल्ल्याचा जो धोका आहे तो आता आपल्या समोर येताना दिसतोय। धनंजय, हा जो 10 लाख वेळा तब्बल प्रयत्न झालेला आहे सायबर हल्ल्याचा, हा सगळा आता तरी रोखण्यात यश आलेलं आहे, पण आता यापुढे नेमकं काय घडू शकतं? सरकारने याबाबत आणखी काही माहिती दिली आहे का? रिद्धी, खरं तर पहलगाम येथे झालेल्या युद्धानंतर आता सायबर हल्ल्याचा धोका हा देशाला देण्यात आलेला आहे। महाराष्ट्राने जो सायबर अहवाल तयार केलेला आहे, या अहवालात ही माहिती समोर आलेली आहे। 23 एप्रिल नंतर जवळपास 10 लाखांच्या सुमारास सायबर हल्ले झालेले आहेत आणि या हल्ल्यांपैकी काही हल्ले हे रोखण्यात यश आलेलं आहे आणि काही हल्ले हे रोखण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू आहेत। आपण जर पाहिलं तर सायबर युद्ध सध्या एक नवीन युद्ध जे आहे ते घोंगवताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्या देशाच्या डोक्यावर एकीकडे युद्धासारखी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे सायबर युद्धाचे संकेत सुद्धा पाहायला मिळतात आणि हे सायबर हल्ले जे आहेत ते POK असेल, इंडोनेशिया असेल, अशा जे देश आहेत त्यांच्यावरून हे भारतावर केले जातात आणि यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर सगळ्यात आधी सैन्यांच्या ज्या शाळा आहेत, त्यांची महाविद्यालय आहेत, त्यांचे काही संकेतस्थळ आहेत त्याच्यावर करण्यात आले। त्यानंतर जो धोका आहे तो धोका असा आहे की देशातील जी रेल्वे आहे, त्याचबरोबर महाविद्यालय असतील, सरकारी जे संकेतस्थळ आहेत ती, त्याचबरोबर जी बँकिंग क्षेत्र आहेत त्यांच्यावर हे सायबर हल्ले करण्यात येतील असे संकेत सुद्धा पाहायला मिळतात आणि त्यामुळे हे सगळं रोखण्यासाठी सायबर सेल जो आहे भारताचा तो नक्कीच प्रयत्नशील आहे हे सगळे हल्ले रोखण्यासाठी। मात्र एक नवीन युद्धाची रणनीती ही पाहायला मिळते, ते म्हणजे आता थेट जमिनीवरचं युद्ध न करता आता थेट सायबर युद्ध करण्याचा पर्याय। धनंजय, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या सायबर तज्ञ प्रशांत माळी सर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। प्रशांत सर, आता आपण बघतोय की पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर आता सायबर हल्ला सध्या होण्याची भीती आहे, त्या संदर्भात अनेक प्रयत्न झाल्याचं सुद्धा कळतंय। कशा पद्धतीने हे सगळं रोखता येऊ शकतं? सायबर हल्ला म्हणजे आपल्या ज्या वेबसाईट्स आहेत भारताच्या त्याला डिफेस करत राहतात ही लोक। म्हणजे जेव्हा आता टेन्शन चालू आहे म्हणून तर करतातच, अन्यथा पण ते डिफेस करत राहतात। तो एक सायबर वॉरफेअरचा भाग आहे की तुम्ही ज्यांच्या सोबत तुमची एनिमिटी असते त्यांच्या वेबसाईट्सला ब्लॉक करणं किंवा ते डिफेस करणं किंवा त्याच्यावरती काहीतरी अभद्र लिहिणं, तर हे चालूच राहणार आहे आपल्याकडे आणि हा एक सायबर वॉरफेअरचा भाग आहे। या कारणाने त्यांचं जे काही मोठं असतं तो सगळ्याकडे मीडिया थ्रू पसरावा हा त्यांचा एकमात्र हेतू असतो। जी प्रशांत सर, या सगळ्या संदर्भात सामान्य नागरिक म्हणून किंवा आपण सगळे जे सर्फिंग करणारी माणसं आहोत त्यांना म्हणून काही काळजी घेता येऊ शकते का याबाबत? त्यांनी कुठली खबरदारी घ्यायला हवी का? आता जास्त आपल्याला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे। म्हणजे जे तुम्हाला SMS येतील त्याच्यामध्ये काही लिंक्स असतील, समजा युद्धाबद्दलची लिंक्स असतील तर त्यावर क्लिक करू नका। जी निश्चित। प्रशांत सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी आणि तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधलात यासाठी। धनंजय, तुम्हालाही धन्यवाद या माहितीसाठी। आपण बघतोय की सगळ्या विभागांना आता सतर्क केले। महाराष्ट्र सायबर सेलनं जो अहवाल दिलाय त्यातून आता भारताला लक्ष्य करण्यासाठी सायबर हल्ल्यांचा प्रकार होताना दिसतोय। थोडा नाही तर तब्बल 10 लाख वेळा हा प्रयत्न झालाय।